काय होते ना, आमचा काय उद्देश येऊन गोंधळ घालणं नाहीये. आमचा उद्देश हे काम झालं पाहिजे आणि वेळेत झालं पाहिजे. आम्ही केलेल्या तक्रारीवर वेळेत कारवाई का होत नाही हा आमचा सर्वात मोठा आहे. म्हणजे जो सामान्य जनतेच्या जीवाशी निगडीत असलेला प्रश्न आहे, बरोबर आहे. तर तुम्ही बघा, भारतीय संविधानाच्या नुसार आर्टिकल 21 असं म्हणते की सर्वांना समानतेचा अधिकार आहे, बरोबर आहे. समानतेचा अधिकार याचा अर्थ असा झाला की आम्हाला ज्या सुविधा डिपार्टमेंटकडून पुरवल्या जातील शासनाकडून, त्या सुविधा आम्हाला उत्तम दर्जाच्या असल्या पाहिजे, हा आमचा अधिकार आहे, बरोबर आहे. तर यानुसार त्या आर्टिकल 21 चं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर FIR दाखल झाली पाहिजे, कंत्राटदार सोबत त्या अधिकारी. आता हे तर नवीन आहे, हे वाचले शेणीपुराण आहे, तो अधिकारी कुठे आहे? तुम्ही तर तुम्हाला निवेदन दिले वारंवार, तुम्ही पण त्याला आला. तुमच्या दोघांवरून गुन्हे दाखवायला पाहिजे. एक तुम्ही वरिष्ठ आणि एक खालचा कनिष्ठ, दोघांवर गुन्हे दाखवायला पाहिजे. नाही करून टाकायचा विषय नाही. अहो मला सांगा, साधा हे आमचे थोडं विचार आहे. हेल्मेट नाही घालून जात म्हणून त्यांनी कायदा तोडला म्हणून त्यांच्यावर कारवाई होताना 1000 चालन देते. हा हरामखोर अधिकाऱ्यांवर कंत्राटदारावर कारवाई नाही झाली पाहिजे. कसं आहे सरकारी अधिकारी त्यांच्यावर कार्यवाही करतो, निश्चित करतो आणि तुम्हाला मला 3 दिवसाचा वेळ लिखित द्या, द्यावं लागेल सर. 100% प्रशासकीय कार्यपद्धती नियममध्ये तसा उल्लेख आहे. कारवाई करतो. बघा, पहिले 3 दिवसाची नोटीस, एक 8 दिवसाची द्यावं लागते, नोटीस द्यावं लागते. याचा काही तुम्ही स्टॉप लॉस केला आहे. तुम्हाला 24 घंटे निवडणुकीचे अधिकार आहे मुख्य वेतन. परंतु आपल्याकडे येत नव्हतं. त्यांनाही निवेदन सादर करावं, त्यांचं काय म्हणणं आहे नाही तुमची बिलकुल. आम्ही वेळेवर तक्रार केली, हा डिपार्टमेंटचा गलथानपणा आहे. डिपार्टमेंटनी पळवाटा काढली, याच्यातून डिपार्टमेंटनी वेळेवर त्यांना ताकीद दिली असते, आतापर्यंत तुमच्याकडे सर्व उत्तर आले असते ना. मग तुम्ही आम्हाला हे 8 दिवस वगैरे 10 दिवसाचा विषय काढला असता का? नाही ना, असं नाही होत सर. आम्हाला देतात का? आम्हाला कर भरायला देतात का डिपार्टमेंट किंवा प्रशासन आम्हाला वेळ देतात का सर? आमच्यावर काही मेहरबानी करतात का सर? आमच्या नक्की कधी बसून पहा बरं, आम्हाला देतात का? त्या पोराला 10-15 हजाराचा खर्चाला त्याचा हात मोडला गेला, त्याला कोणी दिली का कॉम्पन्सेशन? त्याला दिलं का? 18 दिवस आम्ही कसं म्हणजे तुमच्या